नमस्कार. सीमास किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मी मस्त खमंग, खुसखुशीत, अगदी हलके आणि जाळीदार असे अनारसे तयार करणार आहे. परफेक्ट अनारसा तयार करण्यासाठी यात मी काही टिप्स आणि अचूक प्रमाण दिलेलं आहे. हे जर फॉलो केलं तर आपले अनारसे अजिबात बिघडणार नाही. 100% खात्री आहे. यात सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर हे अनारसे कुणालाही सहज जमतील. चला तर मग आता हे अनारसे कसे करायचे आहेत ते बघूया. यासाठी मी हे अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत. आता बऱ्याच जणांना प्रश्न असतो की यासाठी तांदूळ नेमके कोणते वापरावे. तर यासाठी आपण कोणताही तांदूळ वापरू शकतो. फक्त ज्या तांदूळाचा भात चिकट होत नाही असा कोणताही तांदूळ, जुना तांदूळ आपण इकडे वापरू शकतो. जाड तांदूळ, रेशनचा तांदूळ, आंबेमोहोर कणी याचेसुद्धा अनारसे खूप छान होतात. त्यामुळे तांदूळ कोणताही वापरला तरीसुद्धा चालेल, फक्त जुना तांदूळ घ्यायचा आहे. आता हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. चांगले 2 ते 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया. तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता हे आपल्याला 3 दिवस भिजायला ठेवायचे आहेत. यात भरपूर असं पाणी घालून घ्यायचं आहे आणि दिवसातनं एकदा आपल्याला ह्यातलं पाणी बदलून घ्यायचं आहे. आता ह्यावर झाकण ठेवून हे 3 दिवस भिजू देऊया. तांदूळ भिजवून 3 दिवस झालेले आहेत आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी मी ह्यातलं पाणी बदलवून घेतलेलं होतं. तांदूळ स्वच्छ धुवून पुन्हा पाणी घालून ठेवलं होतं. आता आपण पाहू शकतो आपले तांदूळ अगदी छान भिजलेले आहेत, हलके झालेले आहेत. यातलं हे पाणीसुद्धा आपल्याला बदलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. म्हणजे जर याला काही वास असेल तर तो निघून जाईल. तांदूळ धुवून झाल्यानंतर मी हे एका चाळणीत काढून घेतलेले आहेत, म्हणजे ह्यातलं सगळं पाणी निथळून जाईल. आता हे तांदूळ एखाद्या सुती कपड्यावर काढून घ्यायचे आहेत. हे अशा प्रकारे पसरवून घेऊया आणि सावलीतच हे तांदूळ सुकवायचे आहेत. 2 तास झालेले आहेत आणि आपण पाहू शकतो आपले तांदूळ छान सुकलेले आहेत. यावरचं फक्त पाणी सुकलेलं आहे, पण तांदूळ मात्र थोडे ओलसरच आहेत. असेच तांदूळ आपल्याला लागणार आहेत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण हातात दाबल्यानंतर हाताला तांदूळ चिटकतायत, म्हणजे ह्यात मॉइश्चर आहे. तांदूळ थोडे ओलसर आहेत. एका मिक्सर जारमध्ये छोट्या छोट्या बॅचेसमध्ये हे तांदूळ दळून घ्यायचे आहेत. अगदी बारीक असे दळायचे आहेत. तांदूळ मिक्सरवर दळून झालेले आहेत आणि याचं मी अगदी बारीक असं पीठ करून घेतलेलं आहे. छोट्या छोट्या बॅचेसमध्ये तांदूळ दळले तर हे अगदी छान बारीक दळले जातात. अशा प्रकारे अगदी बारीक पीठ झालेलं आहे. तयार झालेलं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इकडे ही मैदा चाळण्याची चाळणी घेतलेली आहे. पीठ चाळण्यासाठी आपल्याला मैद्याची चाळणी घ्यायची आहे, म्हणजे छान बारीक पीठ तयार होईल. हे पीठ चाळून झाल्यानंतर हा जो थोडा तांदूळाचा रवा यात शिल्लक राहिलेला असतो, हा आपल्याला पुढच्या बॅचमध्ये तांदूळासोबतच पुन्हा दळून घ्यायचा आहे. सर्व तांदूळाचं छान बारीक असं पीठ करून तयार आहे. एका मिक्सर जारमध्ये 2 ते 3 चमचे साखर आणि यातच 20-25 वेलदोडे घेतलेले आहेत. आता हे मिक्सरवर चांगलं बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. साखर टाकल्यामुळे वेलदोड्याची अगदी बारीक अशी पावडर तयार झालेली आहे. आता हे पीठ मी या एका वाटीने मोजून घेणार आहे. पीठ मोजण्यासाठी आपण कोणतंही एखादं लहान मोठं भांडं सेट करून घेऊ शकतो आणि त्याच भांड्याने गूळसुद्धा मोजून घ्यायचा आहे. तांदूळाचं पीठ मोजताना आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं प्रमाण अजिबात चुकणार नाही. आपलं हे सगळं पीठ मोजून झालेलं आहे आणि 6 वाट्या तांदूळाचं पीठ भरलेलं आहे. गूळ मी अशा पद्धतीने अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. गूळ अगदी बारीकच चिरून घ्यायचा आहे किंवा किसणीने किसून घेतला तरीसुद्धा चालेल. ज्या वाटीने पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने गूळसुद्धा मोजायचा आहे. 6 वाट्या पीठ होतं, त्यासाठी आपल्याला 3 वाट्या गूळ लागणार आहे. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. मी तांदूळ मोजून न घेता तांदूळाचं पीठ मोजून घेतलेलं आहे. तांदूळाचं पीठ किती प्रमाणात निघेल, थोडंफार कमी किंवा थोडंफार जास्त निघू शकतं. त्यामुळे आपण पीठ जर मोजून घेतलं तर प्रमाण अगदी व्यवस्थित होतं आणि प्रमाण जर अचूक असेल तर अनारसे अजिबात बिघडणार नाहीत.
यातच आपण जी वेलची पावडर करून ठेवलेली होती ना, ती सुद्धा 2 चमचे टाकून घेऊया. यात वेलचीचा फ्लेवर खूप छान येतो. आता हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ आणि पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. हे मी अशा प्रकारे हातानेच मिक्स करून घेणार आहे. जर तुम्हाला घाईची वेळ असेल तर हे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता. पण मिक्सरमध्ये करताना आपल्याला याची काळजी घ्यायची आहे की गूळ अगदी कोरडा असला पाहिजे आणि मिक्सरवर हे अगदी कमी फिरवायचं आहे, अगदी थोडं फिरवायचं आहे. कारण हे पीठ मिक्सरवर जर जास्त फिरवलं गेलं तर पातळ होण्याची शक्यता असते. गूळ जर व्यवस्थित बारीक चिरलेला असेल तर हाताने सुद्धा हे पीठ अगदी सहज आणि पटकन मळलं जातं, म्हणून मी हे हातानेच मळून घेणार आहे. हे पीठ मळताना यात आपल्याला दूध, दही किंवा केळ अजिबात वापरण्याची गरज पडत नाही. कारण आपण इकडे हे तांदूळाचं पीठ थोडं ओलसर घेतलेलं होतं. तर पिठातलं मॉइश्चर आणि गूळ यामुळे आपलं हे पीठ अगदी छान मळलं जातं. हे पीठ आता परफेक्ट मळून तयार झालेलं आहे. आता याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. आणि कमीत कमी 5 ते 6 तास हे पीठ मुरण्यासाठी ठेवायचं आहे. आता या पिठात तुम्हाला काही गुळाचे छोटे छोटे असे कण दिसत असतील, पण हरकत नाही, हे नंतर मेल्ट होतील. एखाद्या डब्यात भरून हे पीठ 5 ते 6 तास मुरण्यासाठी ठेवायचं आहे. हे पीठ मी रात्री केलेलं आहे, त्यामुळे आता मी हे रात्रभर मुरण्यासाठी ठेवणार आहे. पीठ अगदी छान मुरलेलं आहे. हे मी रात्रभर असंच झाकून ठेवलेलं होतं. आता हे एका परातीत काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. म्हणजे ह्यात जे काही गुळाचे कण राहिलेले आहेत ते व्यवस्थित मिक्स होतील. तुमच्याकडे जर वेळ नसेल, अनारसे करण्याची घाई असेल, तर ह्या पिठाचे तुम्ही आता सध्यासुद्धा अनारसे तयार करू शकता. पीठ छान मळून झाल्यानंतर तुम्ही याचे अनारसे तयार करू शकता. पीठ मळून झाल्यानंतर पुन्हा एकदा याची आपल्याला अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि पुन्हा हे फर्मेंट होण्यासाठी ठेवायचे आहेत. हे मी फक्त आता 5-6 तासच फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहे. पण तुमच्याकडे वेळ असेल तर हे तुम्ही 4-5 दिवससुद्धा ठेवू शकता. 5 ते 6 तास झालेले आहेत. पीठ अगदी छान मुरलेलं आहे. हे लोण्यासारखं छान मऊसूत झालेलं आहे. आता ह्याचे आपण अनारसे तयार करायला घेऊया. यातला एक गोळा मी आता काढून घेणार आहे आणि बाकीचे असेच झाकून ठेवणार आहे. उरलेलं जे पीठ आहे ते आपल्याला रूम टेम्परेचरलाच ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये न ठेवता 10 ते 12 दिवस आपण हे बाहेर ठेवू शकतो. म्हणजे हे पीठ अगदी छान फर्मेंट होतं आणि अनारसे अगदी छान जाळीदार खुसखुशीत होतात. त्यानंतर आपण हे फ्रीजमध्ये ठेवू शकतो. फ्रीजमध्ये ठेवलं तर हे पीठ वर्षभरसुद्धा अगदी छान टिकतं. या पिठाचे मी अशा प्रकारे छोटे छोटे पेढे बनवून घेतलेले आहेत. इकडे गॅसवर एका कढईत मी साजूक तूप टाकून घेतलेलं आहे. हे गरम करायला ठेवायचं आहे. अनारसे थापून घेण्यासाठी इकडे मी ही खसखस घेतलेली आहे. ही आपल्याला एखाद्या पोळपाटावर किंवा एखाद्या पेपरवर सुद्धा आपण अशा प्रकारे पसरवून घेऊ शकतो आणि त्यावर आपल्याला अनारसा थापून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला बोटाने थोडं थोडं प्रेस करत जायचं आहे आणि गोल गोल फिरवत जायचं आहे. अगदी छान अनारसा थापून होतो, पटकन होतो. जेवढा पातळ थापता येईल तेवढा पातळ थापून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता, हा मी इतका पातळ असा थापून घेतलेला आहे. आणखीन एक अनारसा थापून घेऊया. इकडे मी अनारसे थापण्यासाठी खसखस वापरलेली आहे, पण याच्याऐवजी तुम्ही तीळसुद्धा वापरू शकता. जाड रवा असेल तर तो सुद्धा वापरू शकता किंवा खसखसमध्ये तुम्ही थोडी साखर मिक्स करून त्यावर सुद्धा अनारसा थापून घेऊ शकता. ज्यांना जास्त गोड पदार्थ आवडतात त्यांच्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे की साखरेवर थापले तर अनारसे छान गोडसुद्धा लागतात. तर हाच अनारसा आपण अगदी सोप्या पद्धतीने थापून घेणार आहोत. यासाठी एका प्लॅस्टिकच्या कागदाला थोडं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला खसखस लावलेला हा अनारशाचा गोळा ठेवायचा आहे. वाटीने किंवा पेल्याने अशा पद्धतीने अगदी थोडं प्रेस करायचं आहे. असं प्रेस केल्यामुळे अगदी काही सेकंदातच आपला हा अनारसा थापून तयार होतो. इकडे कढईत तूपसुद्धा गरम झालेलं आहे. हे तूप आपल्याला अगदी जास्त थंड किंवा अगदी जास्त कडकडीत गरम असं नको आहे. त्यासाठी एक छोटा गोळा आपल्याला ह्यात टाकून बघायचा आहे. आता यात अनारसा तळायला टाकताना खसखस लावलेली जी बाजू आहे
ती तुपात वरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने अनारसा टाकायचा आहे आणि अशा प्रकारे हलक्या हाताने यावर तूप उडवायचं आहे, म्हणजे अनारसा दोन्ही बाजूंनी अगदी छान तळला जाईल. एकाच बाजूनी हा अनारसा तळून घ्यायचा आहे. अनारसा तळून झालेला आहे. याला रंगसुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे. छान जाळीसुद्धा पडलेली आहे. तूप निथळून घ्यायचं आहे आणि नंतर अनारसा बाहेर काढायचा आहे. तुम्ही पाहू शकता अनारसा किती सुंदर झालेला आहे. मस्तच. याच पद्धतीने राहिलेले सर्व अनारसे सुद्धा तळून घेऊया. अनारसे तळताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. मंद आचेवरच सर्व अनारसे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ह्याचा रंगसुद्धा बिघडणार नाही आणि अनारसे आतपर्यंत अगदी छान तळून होतील. आपले सर्व अनारसे तळून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता तूप आपलं अजिबात कमी झालेलं नाही आहे, म्हणजेच अनारसे तेलकट झालेले नाही आहेत आणि तुपात खसखससुद्धा उतरलेली नाही आहे. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि हो, आपल्या मित्रपरिवारात ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. थँक्यू.